ठाकरेंच्या शिवसेनेला उत्तर मुंबईमध्ये एक मोठा धक्का बसलाय। गेल्या अनेक महिन्यांपासून पक्षात नाराज असलेल्या दिवंगत माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी अखेर कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश केलाय। अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येच्या तपासाला गती मिळावी आणि प्रभागातील जनतेची कामं ही जलद गतीने व्हावीत या प्रमुख मागण्यांसाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलंय। मात्र हा निर्णय घेताना वेदना देखील होत असल्याचं तेजस्वी घोसाळकर म्हणतात। मात्र आगामी काही दिवसात ठाकरेंना असेच मोठे धक्के भाजपकडून दिले जाणार असल्याचं भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी म्हटलंय। पालिका निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का। तेजस्वी घोसाळकरांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश। उत्तर मुंबईत भाजपची ताकद आणखी वाढणार। मुंबई महापालिकेची निवडणूक महिनाभरात होत असताना एक मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली। उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत मानल्या जाणाऱ्या घोसाळकर कुटुंबात फूट पडली। तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश पार पडला। तेजस्वी घोसाळकरांच्या भाजप प्रवेशाचा मोठा धक्का ठाकरेंना आणि विनोद घोसाळकर यांनाही बसलाय। मुलाच्या निधनानंतर सुनेनं घेतलेल्या निर्णयामुळे विनोद घोसाळकर भावुक झाल्याचे पाहायला मिळाले। तेजस्वी घोसाळकर यांनी दिवंगत माजी नगरसेवक आणि पती अभिषेक घोसाळकर यांच्या निर्घृण हत्येनंतर त्यांच्या केसच्या तपासाला जी गती मिळायला हवी होती ती मिळत नसून मला आणि माझ्या कुटुंबाला न्याय हवाय, या तपासाला गती मिळावी, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि जनतेची कामं जलद गतीने व्हावी यासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं कारण दिलंय। जे अभिषेकचं निर्घृण हत्या झालेली आहे त्याबद्दलही जी सीबीआयने तपास लावत आहे संत गतीने, त्याचाही फटाफट तपास होईल आणि मला न्याय मिळेल, माझ्या घोसाळकर कुटुंबांना न्याय मिळेल हीच अपेक्षा मी सीएम साहेबांकडून करते। जसं मी शिवसेनेमध्ये असताना काम करत होते त्याचप्रमाणे त्याच्याहून जास्त मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करेन। तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपची वाट धरल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेला दहिसर आणि उत्तर मुंबईत धक्का बसल्याचं बोललं जात आहे। आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर तेजस्वी घोसाळकर यांच्या निर्णयामुळे स्थानिक राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत। यावर आमच्याकडे बोलण्यासारखं खूप काही आहे, मात्र वेळ नाही असं म्हणत ठाकरे सेनेनं यावर प्रतिक्रिया देण्याचं टाळलंय। बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत त्याच्यावर, पण आज मी बोलणार नाही कारण मला ह्या विषयाकडनं डायव्हर्ट करायचं नाहीये। बघा, सगळं काही झालं तरी मुंबईचे हाल आपण पाहताय आणि जे कोणी भाजपमध्ये प्रवेश करतील पुढच्या काही दिवसांमध्ये असतील किंवा भाजपला मतदान करतील, जे काही मुंबईचे हाल आहेत त्याला ते स्पष्टपणे जबाबदार राहतील, थेटपणे जबाबदार राहतील। सुनेनं वैयक्तिक निर्णय घेत भाजपचं कमळ हाती घेतलं जरी असलं तरी कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत या निर्णयामुळे झालेलं दुःख विनोद घोसाळकर यांच्या बोलण्यात आणि दाटून आलेल्या कंठातून समजून येत होतं। माझी भावना तिचा निर्णय ती घेऊ शकते, त्यामुळे तिच्या निर्णयावरती मी प्रतिक्रिया देणं योग्य नाही आहे आणि त्यात प्रवेश केलेला आहे। मी स्वतः कुठेही गेलेलो नाही। माननीय माझी भूमिका जी आहे ती माननीय पक्षप्रमुख उद्धवजींना रात्री मी हेही सांगितलं ती तिचा निश्चय झाले ती जाते आणि आता मी तिला अडवू शकत नाही। मुंबईचा रंग कोणी बदलण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला अशा प्रकारे उत्तर देणार असं म्हणत तेजस्वी घोसाळकर यांच्या पक्षप्रवेशानंतर मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलाय। मुंबई शहराचा विकास व्हावा, मुंबई शहर सुरक्षित राहावं आणि जर कोणी मुंबई शहराचा रंग बदलायचा प्रयत्न करत असेल तर अशा प्रकारच्या सर्व प्रयत्नांना परास्त करण्याचा निर्णय हा तमाम मुंबईकरांनी घेतलेला आहे आणि त्याचाच प्रत्यय आज आपल्याला तेजस्वी घोसाळकर यांच्या प्रवेशाने आपल्याला मिळाले। अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर निर्माण झालेली सहानुभूती आणि आता भाजपची ताकद यामुळे तेजस्वी घोसाळकर यांचं राजकीय वजन वाढलं असल्याचं राजकीय जाणकार सांगताय। मात्र पतीला न्याय मिळवून देण्यासाठी घेतलेला हा निर्णय राजकीय पटलावर किती यशस्वी ठरतो आणि जनतेच्या कामात किती जलद गती मिळते हे येणाऱ्या काळातच दिसून येईल। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।